नमस्कार मित्रांनो, कोकणातल्या भयकथा या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत असा. तुम्ही जर आजच या चॅनलवर असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. बेल आयकॉन दाबल्यावर खाली येणाऱ्या ऑल ऑप्शनला क्लिक करा, म्हणजे पुढच्या सगळ्या भयकथांचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. मित्रांनो, ही गोष्ट वनश्री नावाच्या एका लेडीज सबस्क्रायबरने सांगितलेली आहे आणि मी ती तुमच्यासमोर कथेच्या स्वरूपात मांडते. नदीच्या पात्रात पावसाळ्यात जेव्हा पूर येतात तेव्हा पुराच्या पाण्याबरोबर वाहवान येणारी छोटी मोठी लाकडा नदीच्या पात्रात असणाऱ्या झाडाझुडपांका येऊन अडकतात आणि जेव्हा ऑक्टोबरच्या आसपास पावसाळा संपता तेव्हा वाडीतली लोक ती लाकडा गोळा करण्यासाठी म्हणून नदी पात्रात जातात. अशीच एके दिवशी दुपारी 3 वाजता वनश्री, तिचे वडील वसंत, आई वर्षा आणि भाऊ वैभव अशी सगळीजण लाकडा जमा करण्यासाठी म्हणून नदीत गेली होती. वनश्रीच्या वडिलांनी नदीत जाताना बरोबर कुर्ले पकडूची खून नेली होती. कुर्ले पकडूची खून म्हणजे कुर्ले खेकडे पकडण्यासाठी बांबूच्या काठीपासून एक सापळो तयार केलं जाता. त्याका कोकणात कुर्ल्यांची खून असं म्हटलं जातं. त्या सापळ्यात माशांचे टकले गवतात बांधून अडकवले जातात आणि तो सापळो संध्याकाळी नदीच्या पाण्यात बुडवून ठेवलं जातं. रात्री कुर्ले माशांच्या टकलेच्या वासाने त्या सापळ्यात येतात आणि अडकतात. दुसऱ्या दिवशी सकाळी ती खून म्हणजे तो सापळो पाण्यातून वर काढलं जातं आणि त्यात अडकलेले कुर्ले बाहेर काढले जातात. आज वनश्रीचे बाबा नदीत खून घेऊन इले होते. ती खून पाण्यात काळोख पडताना लावली जाता. तोपर्यंत आता ती सगळ्या जणांनी नदी पात्रात अडकलेली बरीच लाकडं एकत्र केली होती. म्हणता म्हणता संध्याकाळचे 6 वाजले. आता बरीच लाकडं गोळा झाली. वनश्रीच्या वडिलांनी कुर्ल्यांची खून पाण्यात बुडवली. ते वाहवान जाऊ नये म्हणून त्याच्यावरती दगड ठेवले. गोळा केलेल्या लाकडांचो त्यांनी दोरीच्या साह्याने भारो बांधल्याने आणि ती 4 जण भारे घेऊन घरात पोचली. दुसरा दिवस उजाडलो. रात्री पाण्यात लावलेली खून आणण्यासाठी वनश्रीचे बाबा आणि भाऊ सकाळी 8 वाजता नदीत गेले आणि त्यांनी ती खून घेऊन घरात गेले. घराकडे येतात वनश्रीची आई म्हणाली, काय हो, किती इले कुर्ले? त्या दोघांनी दोरीच्या साह्याने बांधलेली ती खून सोडल्याने आणि बघतात तर काय, मोठमोठे 15 कुर्ले त्याच्यात इले होते. ह्या सगळा बघून त्यांना आनंद झालो. दुसऱ्या दिवशी पुन्हा ती 3 वाजता लाकडा गोळा करण्यासाठी नदीत गेली. जाताना पुन्हा त्यांनी कुर्ले पकडूची खून नेली होती. संध्याकाळ झाली तसे त्यांनी पुन्हा एकदा भारे बांधल्याने खून पाण्यात बुडून ती सगळी जण भारे घेऊन घरात परतली. दुसऱ्या दिवशी मात्र खुनीत बघतात तर काय, आज मोठमोठे आणि काळे कुट्ट 25 कुर्ले त्या खुनी दिले होते. या बघून वनश्रीची आई मात्र थोडी घाबरली आणि तिनं वनश्रीच्या बाबांका म्हणल्यान, हो, असे खुनीत एवढे कुर्ले यांना बरा नाही. ही चाळे गदा, तुम्ही हे कुर्ले पहिले नदीत सोडून यावा. पण वनश्रीचे बाबा काय तर ऐकाक तयार नाही होते. मित्रांनो, कोकणात एक अलिखित नियमच असा की जर कोण मासे आणि कुर्ले पकडून नदीत गेलो आणि त्यांका प्रमाणापेक्षा जास्त मासे किंवा कुर्ले गावाक लागले तर समजान जायचा ही चाळेगद असा. आपण माघारी फिरायचा, त्या माशांच्या आणि कुर्ल्यांच्या भानगडीत पडायचं नाही, कारण ह्यो चाळेगत्तीचं तुमका अडकवण्याचा एक प्रकार असता. आजचो 3रा दिवस होतो. सगळ्या जणांनी म्हटल्याने आज उरलेली सगळी लाकडा घरा घेऊन यायची
आणि सगळी जण पुन्हा तिसऱ्या दिवशी 3 वाजता लाकडं आणण्यासाठी नदीत पोचली. आणि आजही वनश्रीच्या बाबांनी कुर्ले पकडूची खून नेली होती. म्हणता म्हणता संध्याकाळचे 6 वाजले. ते खून पाण्यात बुडवून ठेवण्यासाठी म्हणान वनश्रीचे बाबा आणि वनश्रीचो भाव नदी पात्रात उतारले. पण आज मात्र खून पाण्यात बुडवताना एक वेगळाच काहीतरी वाटत होता. खून पाण्यात बुडून राहण्यासाठी म्हणून ठेवलेले दगड खुनीवरून आपोआप बाजूक होत होते आणि खून पाण्यावर येत होती, पाण्यावर येऊन तरंगत होती. बरोच वेळ वनश्रीचे बाबा आणि भाव ते खून पाण्यात अडकवण्यासाठी, बुडवून ठेवण्यासाठी म्हणून प्रयत्न करत होते. पण ता काय त्यांका जमत नव्हता. दगड आपोआप बाजू व्हायचे आणि खून पाण्यावरती तरंगायची. इतक्यात बऱ्याच वेळानं वनश्रीच्या आईन त्यांका हाक मारल्या. काय हो, इतको वेळ पाण्यात काय करतास? तेवढ्यात ते म्हणाले, अगो आज खुनीवर दगडच राहूना नाही, खून सारखी पाण्यावर तरंगता. एवढ्यात ती म्हणाली, ओ मरान देत ती खून, तुम्ही पहिले पाण्यातून वर यावा. तसे ते दोघे जण खुनीवर कसे बसे दगड ठेवल्याने आणि पाण्यातून वर इले. आज जमा केलेली सगळी लाकडं घरात नेण्यासाठी त्यांनी 4 बारे बांधले होते. आज मात्र खुनीच्या नादात बरोच काळोख पडलो होतो, बरोच उशीर झालो होतो. वनश्रीच्या आईन वनश्रीच्या डोक्यावरती लाकडांचो भार उचलण्यासाठी मनान भाऱ्याक हात घातल्या. पण भारो काय उचलाना. तिनं पुन्हा प्रयत्न केल्यान पण भारो काय तिका उचलाना. एवढ्यात ती वनश्रीच्या बाबांका म्हणाली, काय हो भारो आज उचलना ना कसो, एवढं जड कसो? तेवढ्यात वनश्रीचे बाबा पुढे इले. ते म्हणाले, मी उचलतय. आणि त्यांना तो भारो उचलूचो प्रयत्न केल्याने पण त्यांका पण तो भारो उचलाना. अगदी एखाद्या लोखंडाप्रमाणे तो जड झालो होतो. आता मात्र ती 4 जण घाबरली. सुकलेल्या लाकडांचो भारो एवढं कसं काय जड झालं? मागचे 2 दिवस तर आम्ही लाकडा नेतो तेव्हा असं काय प्रकार घडलो नाही. या सगळा बघून ती आता 4 खूप घाबरली होती. इतक्यात वनश्रीची आई म्हणाली, मी तुमका कालच सांगलं होतंय ते कुर्ले पाण्यात सोडून देवा. तुम्ही काय माझं ऐकाक नाही. ओ ह्यो 100% चाळे गतीचोच प्रकार असा. चला आपण घरात जाऊया, लाकडा उद्या सकाळी पण नेऊक मिळतील. ती 4 जण आता घराच्या दिशेने निघणारच होती. इतक्यात काळोखातून एका बाईचो आवाज इलो, मी उचलू काय भारो? या ऐकान 4 तर घामच सुटलो. 4 मागे वळून बघितल्याने पण त्या काळ्या कुट्ट अंधारात त्यांका कोणच दिसा नाही. आता मात्र घाबरान ती 4 जण धावत धावत कशी बशी घरापर्यंत पोचली. घरात येऊन घड्याळात बघितल्यानंतर रात्रीचे 7:30 वाजले होते. रात्रभर यो घडलेलो प्रकार त्यांच्या मनातून जायना. रात्रभर हेच विचार त्यांच्या मनात येऊ लागले. रात्र कशी बशी गेली. दुसरो दिवस उजाडलो तसे वनश्रीचे वडील वनश्रीच्या आईक म्हणाले, अगो मी नदीतून खून घेऊन येते हा. पण ती त्यांका जाऊकच देना. ती म्हणाक लागली, ती खून आणूक जाऊ नकात तुम्ही, ती खून आणू नकात घराकडे. तरी पण ते तिचा न ऐकताच शेवटी हट्टान खून आणूक गेले. पाण्यात उतरान त्यांनी खून बाहेर काढल्याने आणि बघतो तर काय आश्चर्य, ती पूर्ण खून मोठमोठ्या काळ्या कुट्ट कुर्ल्याने पूर्ण गच्च भरलेली होती. आता मात्र ह्यो प्रकार बघून ते खूप घाबरले. ह्यो सगळं चाळे गतीचो प्रकार हा, ह्याची त्यांका आता खात्री पटली. तरी देखील ती खून घेऊन ते घरा गेले
वनश्रीच्या आईने बघितल्यानंतर काय, ती खून पूर्णपणे काळ्या कुट्ट कुर्लेनी गच्च भरलेली होती. ती मोठ्यानं ओरडली, "ओ ही खून पहिली तुम्ही नदीत सोडून यावा, हे कुर्ले पण नदीत सोडून यावा, आमका ते कुर्ले नको." इतक्यात वनश्री जोरात आपल्या वडिलांवर चिडला आणि म्हणाला, "बाबा चला, मी तुमच्या बरोबर येतोय, हे कुर्ले आणि खून आपण नदीत सोडून येऊया." शेवटी वडील नाईलाजाने ती खून घेऊन नदीत निघाले. नदीत गेल्यावर नदीच्या पाण्यात त्या कुर्ल्यांका त्यांनी सोडल्याने आणि त्या नदीच्या प्रवाहात ती खून पण सोडल्याने आणि शेवटी घरात परतले. कारण आता त्यांका पण खात्री पटली होती की ह्यो 100% भुताटकीचोच प्रकार हा, ही चाळेगतच हा. मित्रांनो, अशा प्रकारे त्या चौघांकाय चाळेगतीचो एक वेगळोच प्रकार अनुभव गेलो होतो. मित्रांनो, ही गोष्ट जर तुमका आवडली असत तर जास्तीत जास्त लोकांका शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि ह्या चॅनलवर जर तुम्ही आजच इला असाल तर कोकणातल्या भयकथा या चॅनलला सबस्क्राईब करू मात्र विसरा नका. म्हणजे पुढची एक नवीन भयकथा तुमका या चॅनलवर ऐकाक मिळत. आजपर्यंत मी तुमची या ठिकाणी रजा घेते. धन्यवाद.